नमस्कार मित्रांनो, फक्त मार्केट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ पाठवला आहे. जर हे आतापर्यंत व्हिडिओ नाही पाहिला असेल तर बघून घ्या. हाय डिव्हिलरीज ह्याचं लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण आलेलो आपल्या नॉर्मल स्क्रीनवरती. तर आता आपण एक स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल तर हायेस्ट डिलिव्हरी लगातार 3 दिवस झालं डिलिव्हरी उचलत आहेत मोठ्या प्रमाणात. तर ह्या कंपनीत पण काही संभावना आहे. तुम्ही जर मागचं व्हिडिओ बघितला असेल रिलॅक्सोचं, तर त्यात मी सांगितलेलं आहे की पोझिशनल ट्रेडिंग करू शकता, कारण ते फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे. जरी ते काही जर नाही झालं तरी लॉंग टर्मसाठी शेअर्स ते अत्यंत फंडामेंटली चांगले शेअर्स आहे. तर त्याला होल्ड करू शकतो. पण हे शेअर्स पण तसंच आहे का, ह्या व्हिडिओमध्ये हे बघूया. हे कंपनी काय करते, काय आहे, सर्व फंडामेंटली क्वार्टरली रिझल्ट सर्व बघूया. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला काही चेतावणी पण द्यायचं आहे तरी ते सुद्धा बघा. तर आता आपण आलो डिलिव्हरी चार्टवरती. तर तुम्ही बघू शकता इथं डिलिव्हरी पर्सेंटेज 67, 62, 63, 69, 76, 34, 55, 53. पण जर हे लास्ट 3 दिवसामध्ये जर बघितलं तर 94, 92, 83% असं मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी उचलण्यात आलेलं आहे. पर्सेंटेजचं बात करते. जर क्वांटिटी बघितलं तर 31,000, 32,000 म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर 59,000, 58 नाही पण 59,000, त्याच्यानंतर 29,000. तर हे वरचे बघू शकता फक्त 13,000, 5,000, 3,000, 2,000. या मागच्या लगातार 3 दिवसापासून ह्या शेअर्समध्ये डिलिव्हरी मोठ्या प्रमाणात उचललेलं आहे. तर संभावना आहे की हात पण काहीतरी होऊ शकतं. आपण हे डिलिव्हरी बघून एक हिंट समजू शकतो. पण हे डिलिव्हरीचे पर्सेंटेज बघून जर तुम्ही डायरेक्ट निवेश करत असाल तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हे व्हिडिओ बनवण्याचं मी मुद्दाम बनवलेलं आहे, कारण रिटेल इन्व्हेस्टर डिलिव्हरी पर्सेंटेज बघून डायरेक्ट निवेश करत आहेत. हे डायरेक्ट निवेश करणं, हे फक्त डिलिव्हरी पर्सेंट जर तुम्ही बघून जर निवेश करत असेल तर अत्यंत हे चुकीचं आहे. तुम्हाला कित्येक स्टॉक दाखवू शकतो की दररोज 95%, 92% इतकं त्यात डिलिव्हरी घेतली जाते. तर सर्व स्टॉक आपण घ्यायचे का? नाही. जे फंडामेंटली स्ट्रॉंग, जे तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये होल्ड करता तेच शेअर्स घ्यायचे, फालतू फालतू शेअर्स घ्यायचे नाही. तर चला ह्या कंपनीबद्दल आपण सर्व माहिती घेऊया. कंपनी काय करते, कंपनीचं बिझनेस मॉडेल. तर आता आपण आलेलं क्वार्टरली रिझल्टवरती. तर कंपनीचं रेव्हेन्यू बघू शकता. कंपनीचं रेव्हेन्यू तर वाढतच आहे, पण जर लॉकडाऊनचं कोविडचं इफेक्ट थोडंसं पडलेलं आहे ह्या कंपनीवरती. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट बघूया. नेट प्रॉफिट पण कंपनीचं वाढत आहे. त्यानंतर EPS बघा कंपनीचं. EPS थोडासा वाढलेला आहे. त्याच्यानंतर कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. तर आता आपण कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवरती आलात तर बघू शकता प्रमोटर होल्डिंग 32% होल्डिंग करतात ह्यात.
डिसेंट आहे, म्हणजे एक वर्षात 1% विकलेला किंवा घेतलेला नाही. त्यानंतर एफ-आयज ह्यात निवेश करतात का बघू ह्या कंपनीत. तर तुम्ही बघू शकता एफ-आयज ह्या कंपनीमधून माल विकून बाहेर पडत आहे. हे एक प्लस पॉईंट आहे. तर या कंपनीचं तुम्ही बिझनेस मॉडेल बघितलं तर त्याच्यानंतर DIs बघूया. तर ह्या कंपनीमध्ये DI पर होल्डिंग वाढवत आहेत. पहिलं 15-15.5% होते, आता साधे 17.5% झालेलं आहे. त्याच्यानंतर पब्लिक बघूया. पब्लिक बघू शकता डिसेंट आहे त्यांचं, पण 46-47% दरम्यानच आहे. तर चला आता कंपनीचं बॅलन्स शीट बघूया. तर आता आपण आलेला आहे आपल्या बॅलन्स शीटवरती. तर कंपनीचं बॅलन्स शीट बघू शकता तुम्ही. रिझर्व्ह अँड सरप्लस पहिला 700-750, त्याच्यानंतर 677, त्याच्यानंतर 925, म्हणजे कंपनीचे रिझर्व्स हे वाढत आहेत. कंपनीचे रिझर्व्स हे तर वाढतच असतात. त्याच्यानंतर बघू शकता लॉंग टर्म बोराईंग. तर कंपनीवरती 1 रुपयाचं सहित कर्ज नाही आहे, बघू शकता तुम्ही तिन्ही टाईम. म्हणजे कंपनी हे प्युअर डेट फ्री आहे, 1 रुपयाचं सहित कर्ज नाही आहे. शॉर्ट टाईम कर्ज आहे का बघूया. तर बघू शकता तुम्ही कंपनीवरती शॉर्ट टाईम सहित कर्ज नाही आहे, 1 रुपये सहित. त्याच्यानंतर कॅश बघा कंपनीकडे किती आहे. तर पहिल्या कंपनीकडे 36 करोड, त्याच्यानंतर 37, आत्ता सध्या कंपनीकडे 21 करोड एवढे कॅश आहे. म्हणजे कंपनीचं बॅलन्स शीट पण चांगलं आहे त्या मानानं. म्हणजे कंपनीवरती 1 रुपयाचं कर्ज नाही, काही नाही. कंपनीचं रेव्हेन्यू सहित वाढत आहे. कंपनी प्रॉफिटमध्ये सुद्धा आहे. पण ह्याचा एक निगेटिव्ह पॉईंट आहे, ते आपण बघणार आहोत. ते निगेटिव्ह पॉईंट काय आहे, ह्याच्यामध्ये का आपण निवेश करायचं नाही आहे. जर तुम्हाला हे कंपनी आवडत असेल तर तुम्ही कंपनीचा अभ्यास करून निवेश करू शकता. कंपनीचे कॉम्पिटिटिव्ह म्हणजे कंपनीचं दुसऱ्या कंपनी कोणकोणते याच्यासोबत हेच बिझनेस करतात. आपण जे कंपनी बघत आहे हे कंपनीचं नाव आहे VSTL. तर त्याचं कॉम्पिटिटिव्ह बघू शकता तुम्ही. ITC खूप मोठं कंपनी आहे. त्याचं मार्केट कॅप बघू शकता तुम्ही, 2.5 लाख मार्केट कॅप आहे. तर ह्या कंपनीचं बघा फक्त 500 करोड. त्याच्यानंतर गोल्ड फिक्स पण ह्याचं कॉम्पिटिटिव्ह आहे. हे काही छोटे कंपनी आहेत, पण ह्याचं मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे ITC मोठं कंपनी आहे आणि ITCचं बिझनेस हे नंबर 1 आहे. आता आला कंपनीवरती तुम्ही कंपनीचं नाव बघू शकता. VSTL इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचं नाव आहे. कंपनीचं सध्या शेअर प्राईस हे 3435 रुपये आहे. तर ह्याचं शेअर पॅटर्न बघूया. चार्ट पॅटर्न बघू शकता तुम्ही. 1 महिन्याचं, 1 महिन्यामध्ये 7% रिटर्न दिलेलं आहे. 6 महिन्यामध्ये 5% डाऊन आहे. 1 वर्षामध्ये 7.5% डाऊन आहे. 5 वर्षाचं बघा, 5 वर्षामध्ये 100% रिटर्न दिलेलं आहे. मॅक्झिमम बघितलं तर 25,000. पण हे एक तुम्ही नोट डाऊन करू शकता. जर मागचा हाय लेवल आहे ते आतापर्यंत अचीव म्हणजे तोडू शकलं नाही आहे. आतापर्यंत कंपनीने जे मागचं हाय ते तोडलेलं नाही आहे. म्हणजे
अजून कंपनी खालीच ट्रेड करत आहे. 1 वर्षापासून बघता तुम्ही 60% मायनसमध्ये कंपनी आहे. 5 वर्षात बघू शकता तुम्ही. या कंपनीमध्ये मोठमोठे गिरावट पण होतात, हे पण बघू शकता तुम्ही. पडलं तर कंपनी 4% 8% बघू शकता तुम्ही. शेअर पॅटर्न तर चांगला अप ट्रेंडमध्येच आहे लॉंग टर्म. पण हे कंपनीचं बिझनेस आहे सिगारेट. हे कंपनी सिगारेट तयार करते. तर तुम्हाला माहीतच आहे ITC ॲज अ मोठं कॉम्प्युटर आहे. ITC जास्त ह्याच्याकिंता सिगरेट विकलं जातं किंवा बिझनेस केलं जातं ह्याच्यापेक्षा. जर सिगारेटचं जर तुम्ही जर बघितलं तर गव्हर्मेंटचं खूप मोठं ह्याला निगेटिव्ह पॉईंट आहे. गव्हर्मेंट हे नॉन रिप्रेशनमध्ये येतात, म्हणजे याच्यावरती टॅक्सेस खूप लागतात. टॅक्सेस वाढले कंपनीमध्ये कंपनी पडते, गेट आउट होते. GST वगैरे वाढलं की कंपनी पडते. हे एक त्याला मायनस पॉईंट आहे. गव्हर्मेंट ह्याला जास्त आढावा नाही देऊ शकत. अजून असल्या कंपनीमध्ये FIs फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते पण जास्त ह्यात कंपनीमध्ये निवेश नाही करत, कारण त्यांना माहीत आहे असली कंपनीला गव्हर्मेंट सपोर्ट वगैरे करत नाही. करते पण तेवढं पुस्तकच, जास्त सारखे टॅक्सेस वगैरे ह्याचा प्रॉब्लेम होतो. ही कंपनी सिगरेटचं बिझनेस करते. जर तुम्हाला ही कंपनी जर आवडत असेल तर तुम्ही कंपनीचं बद्दल सर्व माहिती घेऊन, मॅनेजमेंट काय करते सर्व माहिती घेऊनच तुम्ही ह्या कंपनीमध्ये निवेश करू शकता. जर मी माझं ठरवलं तर ह्या कंपनीमध्ये मला तर हे कंपनी अजिबात आवडत नाही आहे. मला ह्याच्याकिंता जास्त ITC आवडते, कारण मार्केट कॅप त्याचं जास्त आहे. बिझनेस मॉडेल पण त्याचं चांगलं आहे. ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये म्हणजे बिझनेस वेगवेगळं करते. ते हॉटेलमध्ये इंडस्ट्रीमध्ये आहे, हॉटेलमध्ये FMC सेक्टरमध्ये पण आहे. तर तुम्ही बघितलं असेल रिलॅक्सोमध्ये, जर तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर बघितला असेल रिलॅक्सोचं पर्सेंटचं, हां त्याच्यामध्ये ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही जर त्यात टाईम दिला तर ते तुम्हाला पैसे भरपूर कमवून देऊ शकते. पण ह्याचं गॅरंटी नाही आहे रिलॅक्सो तुम्हाला लॉंग टर्मसाठी एकदम चांगले शेअर्स आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर आहे. पण हे बघितलं तर तेवढं मला फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. पण तुम्ही बघू शकता इथं ह्यात तुमचे पैसे अडू शकतात, म्हणजे स्लोली चालते. तर तुम्ही बघू शकता इथं 26 डिसेंबर 2020मध्ये 52 हाय आहे, ते आतापर्यंत अचीवच केलं नाही. तर तुम्ही बघू शकता कमीत कमी 1000 रुपयाचं डिफरन्स आहे ह्या शेअर्समध्ये. तर एवढं मोठं गिरावट ह्या कंपनीमध्ये होते. आतापर्यंत नवीन हाय बनवलं नाही. तर आता मार्केट किती टॉपवरती असूनसुद्धा जर मागचं लेवल जर वरती जात नसेल तर असल्या शेअर्समध्ये निवेश करणं हे योग्य नाही आहे असं मला वाटतं. दुसरे शेअर्स बघू शकता तुम्ही न्यू हायवरती हाय बनवत आहेत, पण हे मागचं वर्षाचंही हाय आतापर्यंत तोडलेलं नाही आहे. तर तुम्ही फक्त डिलिव्हरी पर्सेंट जर बघून जर निवेश करत असाल तर तुम्ही असलं तुमचा पैसा अडकू शकतो असल्या स्टॉकमध्ये. तुम्ही बघू शकता ते कंपनी हेच आहे, नाव पण बघू शकता विस्टर इंडस्ट्रीज. कंपनीचं डिलिव्हरी बघू 18 तारखेचं 83% डिलिव्हरी केलेलं आहे. कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये बघू तर बघू शकता तुम्ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते, ते पण मोठं देते. 2017मध्ये 75 रुपयाचं डिव्हिडंड दिलेलं आहे. 2018मध्ये 77 रुपयाचं डिव्हिडंड दिलेलं आहे. 2019मध्ये 95 रुपयाचं डिव्हिडंड दिलेलं आहे. 2020मध्ये 103 रुपयाचं डिव्हिडंड दिलेलं आहे.
त्यानंतर 2000 जून 16ला म्हणजेच 114 रुपयेचं डिव्हिडंड दिलेलं आहे. म्हणजे कंपनी डिव्हिडंडसुद्धा भारी देते. पण डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, डिव्हिडंड्स, डिलिव्हरी पर्सेंट बघून हे कधी पण निवेश करायचं नाही. हे तुम्ही जर चांगल्या शेअर्समध्ये निवेश करत असाल तर तुम्हाला हे ऑटोमॅटिकच भेटतात. शेअर होल्डिंग पॅटर्न पण आपण मगाशी बघितलं तर 32% शेअर्स निवेश करतात. मगाशी एक पॉईंट बघायचं राहिलं, प्लेजिंग आहेत का कोणते शेअर्स, तर एक पण प्लेजिंग शेअर्स नाही आहे, एक पण शेअर्स घाण नाही आहे. हे एक चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला ही कंपनी आवडत असेल मगच ह्या कंपनीमध्ये निवेश करा. तुम्हाला ह्या कंपनीचं बिझनेस मॉडेल आवडतो, फंडामेंटली स्ट्रॉंग वाटते, कंपनीचं रिझल्ट चांगले येत असेल ते तर सगळं चांगलेच येत आहेत. पण मेन कंपनीचं बिझनेस मॉडेल मला आवडत नाही, कारण टॅक्सेस वगैरेचा प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही ह्याच्यामध्ये पोझिशन ट्रेडिंग करू नका असं माझं तर मत आहे. तुम्ही रिलॅक्समध्ये एक वेळेस जाऊ शकता. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर ते बघून घ्या. ते फंडामेंटली स्ट्रॉंग व लाँग टर्मसाठी चांगलं आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.